महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले. समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ऑपरेशन टायगर 3 राबवण्याच्या तयारीत असून ठाकरे गटातील सुमारे 10 आमदारांशी संपर्क झाल्याचा दावा केला जातोय. पक्षांतरबंदी कायद्यातील अडचणी टाळण्यासाठी आणखी काही आमदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. तसंच ठाकरे गटातील एका खासदारासह शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदारांशी संपर्क झाल्याचं सांगण्यात येते. या मोहिमेची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि ॲडव्होकेट निलेश देशमुख यांच्याकडे देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. मात्र या सर्व दाव्यांना अजून तरी कोणताही दुजोरा मिळालेला नाही. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील जाचक-अटी हटवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले. 50,000 रुपयांची लाभ मर्यादा वाढवून 2 लाख रुपये करण्यासह 2026-27 चे पीक कर्ज भरण्याची अट रद्द केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. या निर्णयासाठी उभ्या राहणाऱ्या शेतकरी संघटना, नेते आणि आमदार रोहित पवार यांचेही त्यांनी अभिनंदन केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचं मत व्यक्त केले. राज्यातील शेतकरी सरकारविरोधात गेला असून जनतेचा सरकारवरील विश्वास उडाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. कर्जमाफीतील 2 अटी रद्द करण्याचे स्वागत करतानाच त्यांनी सरसकट कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी कायम असल्याचं सांगितलं. मिसिंग लिंक प्रकल्पात प्रति किलोमीटर 540 कोटी रुपये खर्च करूनही त्रुटी राहिल्या असून हा भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच राज्यातील देवस्थानच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्तेच्या नावाखाली लूट सुरू असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली. पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेला 64 तास उलटूनही बचाव कार्य सुरू आहे. ढाचा कधीही कोसळण्याची शक्यता असतानाही जवान अत्याधुनिक कटरच्या मदतीनं शोध मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्यातून 23 पैकी 15 कामगारांना बाहेर काढण्यात आलं असून 8 जण अजूनही स्लॅबखाली अडकल्याची शक्यता आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवल्यानंतर आता पहिल्या मजल्यावरील पाडकाम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थितीचा आढावा घेत मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. बचाव कार्य आज रात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2024-25 मध्ये योजनेसाठी उपलब्ध 29 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 33 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून 3.5 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या खर्चाबाबत महिला व बाल विकास विभागाने कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिले नसल्याचेही कॅगने म्हटले. तसंच आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत 15,586 कोटी रुपये व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट खात्यामध्ये वळवण्यात आल्याने अर्थसंकल्पीय शिस्तीचा भंग झाल्याचे निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आले. मोठ्या डीबीटी योजनांसाठी अचूक आर्थिक नियोजन आणि गरजेनुसार निधी वितरित करण्याची शिफारस कॅगने केली आहे. राज्यात दमदार पुनरागमन केलेल्या मान्सूनला पुन्हा ब्रेक लागण्याची चिन्ह आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते प्रशांत महासागरातील एल निनो सक्रिय होणे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने कालपासून 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कालपासून मुंबई कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली असून 19 जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहू शकते. दरम्यान मुंबई कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले. जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेजप्रताप यादव यांनी राज्यातील एनडीए सरकार लवकरच कोसळेल असा दावा केलाय. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार बदलल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडली असून आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. मात्र तेजप्रताप यादव यांच्या दाव्याला अद्याप भाजप किंवा जेडीयूकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अमेरिका-इराण संबंधातील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्ह आहेत. नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानंतर इराणने अमेरिकेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिका करारातून माघार घेतल्यास किंवा विश्वासघात केल्यास इराण पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचा इशारा दिलाय. त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनाही याबाबत स्पष्ट भूमिका सांगितल्याचा दावा केलाय. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचे जाहीर करत चर्चेबाबत महत्त्वाचे निवेदन जारी केले. स्पेनने बेल्जियमचा 2-1 असा पराभव करत फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फॅबियन रुईझने स्पेनला आघाडी मिळवून दिल्यानंतर चार्ल्स डी केटोलराने
बरोबरी साधली. मात्र 88व्या मिनिटाला मिकेल मेरिनाने विजयी गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला. बाद फेरीतील सलग 2 सामन्याच्या अखेरच्या 5 मिनिटात विजयी गोल करणारा मेरिनो वर्ल्ड कप इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. दरम्यान लामिने यमालने 19 वर्षापूर्वी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 6 सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर करत नॉर्मन व्हाईटसाईडचा विक्रम मोडला. मिसिंग लिंक प्रकल्पावरून विधानसभेत झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री कुनिका सदानंद हिने टीका केली आहे. विरोधकांना भाडेके टट्टू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. तुम्ही महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी निवडून आलेले आहात असं म्हटलंय. तसंच हजारो कोटींच्या प्रकल्पातील कामाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांनाच भाडेके टट्टू म्हणणं लोकशाहीला धरून नसल्याची ही टीका तिनं सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली आहे.